चला तर विद्यार्थी मित्रांनो, सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नवीन भरती निघालेली आहे. त्या भरतीबद्दल आपण थोडी माहिती पाहूया. तर याचे ऑनलाईन फॉर्म जे आहेत ती 20/12/2023 पासून चालू झालेले आहेत. ते 9/1/2024 पर्यंत असणार आहेत. याची जी पेमेंट जी करायची आहे तुम्हाला ऑनलाईनच पेमेंट करायची आहे आणि 20/12/2023 ते 9/1/2024 मध्ये त्याची पण पेमेंट करायची आहे. याची जी फी आहे ती SC, ST, PWBD आणि EXSM कॅन्डिडेटसाठी ₹175 फी असेल, तर ओपनवाले जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी ₹850 फी आहे. तुमचे जे प्री एक्झामिनेशनचे जी ट्रेनिंगचे जी कॉल लेटर्स आहेत ती जानेवारीमध्ये येणार आहेत. PETचे जे कॉल लेटर्स आहेत ते पण जानेवारीमध्येच येणार आहेत. डाउनलोड ऑफ कॉल लेटर्स फॉर ऑनलाईन एक्झामिनेशनचे बी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये येणार. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, याची प्रोसेस फास्ट आणि लवकर होणार आहे. या भरतीला उशीर लागणार नाही. झोन वाईज जे हॉल तिकीट येणार आहेत, याची ऑनलाईन एक्झामिनेशन फेब्रुवारीमध्ये होणार आहे. प्रिव्हियस सिलेक्शन, तर तुमचं सिलेक्शन याचं एप्रिल 2024 पर्यंत ह्याचं तुम्हाला सिलेक्शनची प्रोसेससुद्धा होणार आहे. www.centralbankofindia.co.in ह्या साईडवर तुम्हाला हे फॉर्म भरता येईल. तर त्याची पोस्ट पहिली जी आहे ती पोस्ट आहे पहिली सफाई कर्मचारी कम सब स्टाफ अँड और सब स्टाफसाठी, म्हणजे सफाई कर्मचारीची तुमची पोस्ट आहे. तर याच्यामध्ये पे स्केल बी तुम्हाला दिलं आहे, तुम्ही पाहून घेऊ शकता पे स्केलसुद्धा. नंतर याच्यामध्ये आपण जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते बघूया. इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे ते पाहूया. सिटिझन ऑफ इंडिया असला पाहिजे, हां ते तर आहे. सब्जेक्ट ऑफ नेपाळ, सब्जेक्ट ऑफ भूतान, हे सगळी तुम्ही माहिती वाचून घ्या. द टेंटेटिव्ह कट ऑफ डेट ऑफ प्रपोजल प्रोसेस शॉल बी however the cut off date shall be initial bank's website. ओके, काय एवढे नाही. जनरलसाठी एज रिलॅक्सेशन नसणार आहे. शेड्यूल SC ST साठी 5 वर्षाचा असणार आहे. ऑदर बॅकवर्ड कास्ट म्हणजे OBCसाठी 3 वर्ष. नंतर 10 वर्ष द पर्सन विथ बेंच मार्कर डिसॅबिलिटी, डिसॅबिलिटीसाठी 10 वर्षाचं असणार आहे. हे पण तुम्ही पाहून घ्या नंतर. त्यानंतर आपण महत्त्वाचीच माहिती सांगणार आहोत फक्त. सफाई कर्मचाऱ्याची पोस्ट आहे मित्रांनो. एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे बघा याच्यामध्ये. 10वी पासवरची ही भरती आहे विद्यार्थी मित्रांनो. भरपूर जण याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात. त्यानंतर अजून खाली घेऊया आपण, फक्त महत्त्वाचे पॉईंट्स पाहूया विद्यार्थी मित्रांनो. सिलेक्शन प्रोसेस पहा मित्रांनो. याचा IBPS ऑनलाईन एक्झामिनेशन IBPS ही तुमचा पेपर घेणारा विद्यार्थी मित्रांनो. आणि तुमच्या लोकल लँग्वेजमध्ये पेपर होणार आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायची काही गरज नाही. याच्यामध्ये बघा, इंग्लिश लँग्वेज नॉलेज, इंग्लिश हे कंपल्सरी आहे 10 मार्काला. त्यानंतर जनरल अवेअरनेस 20 मार्काला. एलिमिनेटरी ॲरिथमेटिक आहे 20 मार्काला. नंतर सायकोमेट्रिक टेस्ट आहे 20 मार्काला आणि टोटल आहे ते 70 टोटल मार्क्स आहे 70. 9 मिनिटाचा तुमचा टाईम आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचनंतर अजून एकदा पाहूया आपण खाली अजून काय माहिती आहे का. लोकल लँग्वेज टेस्टसुद्धा होणार आहे तुमची 30 मार्काची. त्यालासुद्धा तुमचा 30 मिनिटच टाईम असेल. नंतर वर्जन ऑफ टेस्ट, मीडियम ऑफ एक्झामिनेशन, इंग्लिश आणि हिंदी. तर जागा बघा मित्रांनो किती आहेत ती. टोटल आहे 484 जागा. त्यातल्या आपल्या महाराष्ट्रासाठी आहेत 118 जागा. त्यातल्या SCसाठी 11, STसाठी 10, OBCसाठी 31, EWSसाठी 12, जनरलसाठी 54 जागा आहेत. अशा प्रकारे ह्या जागा आहेत आणि सगळ्यात जास्त जागा म्हणलं तर आपल्या महाराष्ट्रामध्येच जागा आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी हा फॉर्म भरावा. लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. वॅकन्सी इथे दिसत आहेत विद्यार्थी मित्रांनो. मुंबईसाठी 11 जागा आहेत, अमरावतीसाठी 27, नागपूरसाठी 18,
अहमदनगरसाठी 18, औरंगाबादसाठी 13, नाशिकसाठी 16, पुणेसाठी 15 जागा. सेंटर बघा तुम्हाला कुठे कुठे फॉर्म भरता येतील. म्हणजे पेपरचं परीक्षा केंद्र मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर एवढे सेंटर दिलेले आहेत त्यांनी. तरी लवकरात लवकर विद्यार्थी मित्रांनी हा फॉर्म भरून घ्यावा. त्याचप्रमाणे हा जो पेपर होणार आहे ह्याला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुमचे 4 क्वेश्चन चुकले तर तुमचा 1 मार्क कमी होणार. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या भरतीमध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि ही पेपर IBPS घेणार आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरून टाका. ज्यांनी फॉर्म भरले नसेल त्यांनी सुद्धा हा फॉर्म भरून टाका आणि अभ्यासाची तयारी करा. थँक्यू.